वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एका शहराच्या मध्यभागी असलेल्या अतिशय लोकप्रिय हॉटेलचा आपण एक विचार करूया. म्हणजे बाहेर बघितलं तर ग्राहकांची नेहमीच एक मोठी रांग लागलेली असते. हो, आणि रोजच्या जेवणाच्या ऑर्डर्सचे नवनवीन विक्रम तिथे प्रस्थापित होत असतात. अगदी. आतमध्ये पाहिलं तर एकही टेबल रिकामं नाहीये. सतत गजबजलेलं असतं ते. हो. आणि वरवर पाहता कुणालाही असं वाटेल की यार, या हॉटेलचा मालक तर अक्षरशः पैशात खेळत असेल. पण जेव्हा आर्थिक वर्षाच्या शेवटी तो आपला हिशोब तपासतो ना, तेव्हा एक वेगळंच चित्र समोर येतं. म्हणजे नक्की काय होतं? हॉटेलमध्ये एवढी प्रचंड गर्दी आणि वाढलेली विक्री असूनही मागच्या वर्षाच्या तुलनेत त्याच्या खिशात खूपच कमी पैसे उरले आहेत. अच्छा, म्हणजे गल्ला भरतोय पण तिजोरी मात्र रिकामीच आहे तर? नेमकं तेच. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण अशाच एका रंजक आणि थोड्याशा चक्रावून टाकणाऱ्या परिस्थितीचा वेध घेणार आहोत. खरं तर हा एक असा विरोधाभास आहे ना, जो कॉर्पोरेट जगत नेहमीच पाहायला मिळतो. एका बाजूला महसूल किंवा विक्री वाढत असते, ज्याला आपण व्यावसायिक भाषेत टॉप लाईन म्हणतो. बरोबर. पण दुसरीकडे प्रत्यक्षात हातात उरणारा जो नफा असतो, म्हणजेच बॉटम लाईन, ती मात्र आकुंचन पावत असते. आणि कोणताही व्यवसाय समजून घेताना ही तफावत का निर्माण होते हे शोधून काढणे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आज आपण KPIT टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या Q4 FY26 म्हणजेच मार्च 2026 अखेरच्या आर्थिक निकालांचे कोडे सोडवणार आहोत. अगदी बरोबर. आणि आपल्याकडे माहितीचे काही अतिशय भक्कम स्रोत आहेत, ज्यामध्ये कंपनीचे ताजे आर्थिक आकडे आहेत, व्यवस्थापनाचे अधिकृत दृष्टिकोन आणि बाजारातील त्यांचं सध्याचं मूल्यांकन या सगळ्यांचा समावेश आहे. म्हणजे आजचं आपलं मुख्य मिशन हे समजून घेणं आहे की व्यवसाय वेगाने वाढत असताना नफा नेमका का घसरत आहे. हो ना. शिवाय हे आकडे फक्त एका विशिष्ट कंपनीपुरते मर्यादित नाहीत बघा. ते संपूर्ण ऑटोटेक आणि EV क्षेत्राच्या भविष्याबद्दल एक खूप मोठी कथा सांगत आहेत. मला वाटतं त्या हॉटेलच्या उदाहरणावरून आपण थेट कंपनीच्या आर्थिक ताळेबंदाकडे वळलो तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. नक्कीच. कारण या आकड्यांमध्येच त्या प्रश्नाचं खरं उत्तर दडलेलं आहे की गल्ल्यात पैसा जास्त येत असतानाही तिजोरी का रिकामी राहते. या तिमाहीचे आकडे खरोखरच लक्ष वेधून घेणारे आहेत. जर आपण गेल्या वर्षाच्या तुलनेत म्हणजे इयर ऑन इयर कामगिरी पाहिली तर KPITचा महसूल 12% वाढलाय. हो, गेल्या वर्षी हा महसूल 1528 कोटी होता. तो आता 1711 कोटींवर पोहोचला आहे. बरोबर. म्हणजे ही 12% महसूल वाढ हे दर्शवते की त्यांच्या सेवांना बाजारात अजूनही चांगली मागणी आहे. पण जेव्हा आपण निव्वळ नफ्याकडे म्हणजेच नेट प्रॉफिटकडे पाहतो तेव्हा तिथे चक्क 33% मोठी घसरण झालेली दिसतीये. बापरे, 33%? हो. नफा 245 कोटींवरून थेट 163 कोटींवर खाली आला आहे. आणि याचा थेट परिणाम त्यांच्या प्रति शेअर कमाईवर म्हणजे EPS वर झालेला स्पष्ट दिसतोय. तो किती खाली आलाय? EPS 8 रुपये 93 पैशांवरून थेट 5 रुपये 95 पैशांपर्यंत खाली आला आहे. अच्छा. तसेच EBITDA म्हणजे कंपनीचा व्याज, कर आणि घसारा वजा करण्यापूर्वीचा मूळ ऑपरेटिंग नफा, तो देखील 2% घसरून 317 कोटींवर आला आहे. EBITDA हा आकडा खूप महत्वाचा असतो, कारण तो कर आणि इतर आर्थिक बाबी वजा करण्यापूर्वी प्रत्यक्ष व्यवसायातून किती पैसा उभा राहतोय हे आपल्याला दाखवतो. चला, मला वाटतं आपण हे थोडं समजून घेतलं पाहिजे. कारण माझा आत्तापर्यंतचा समज असा होता की तंत्रज्ञान किंवा IT क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना व्यवसाय वाढवताना नफ्याचं प्रमाण टिकवणं तुलनेने खूप सोपे जाते. तसं सहसा होतं खरं. म्हणजे साधारणपणे सॉफ्टवेअर कंपन्या एकदा एक प्रोडक्ट बनवतात आणि नंतर तेच सॉफ्टवेअर अनेक ग्राहकांना विकतात, बरोबर? तिथे कुठल्याही कच्च्या मालाचा असा वेगळा खर्च नसतो. बरोबर आहे तुमचं. मग अशा परिस्थितीत जिथे 12% महसूल वाढलाय तिथे नफा थेट 33% कसा काय कोसळू शकतो? इथं आपल्याला मार्जिन प्रेशर ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. बघा कसं KPIT ही काही पारंपरिक IT कंपनी नाहीये जी दुसऱ्या कंपन्यांसाठी फक्त एक साधे ॲप्लिकेशन किंवा पेरोल सॉफ्टवेअर बनवते. अच्छा.
मग त्यांचं काम वेगळं कसं आहे? ते एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि विशिष्ट क्षेत्रात म्हणजेच ऑटोटेकमध्ये काम करतात. त्यांचा व्यवसाय वाढत असला तरी तो व्यवसाय चालवण्यासाठी लागणारा जो ऑपरेटिंग खर्च आहे ना, तो महसुलाच्या वाढीपेक्षा खूप जास्त वेगाने वाढतोय. म्हणजे केवळ महसूल वाढतोय म्हणून नफा वाढेलच असं नाही, कारण तो महसूल मिळवण्यासाठी त्यांना पूर्वीपेक्षा खूप जास्त पैसे मोजावे लागत आहेत. अगदी नेमकं हेच होतंय तिथे. पण हा खर्च नेमका कुठे वाढतोय? कारण सॉफ्टवेअर क्षेत्रात तर मुख्य खर्च हा कर्मचाऱ्यांचाच असतो ना? तोच तर मुख्य मुद्दा आहे. नवीन पिढीच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी तंत्रज्ञान विकसित करायला अतिशय उच्च दर्जाचे आणि विशिष्ट कौशल्य असलेले अभियंते लागतात. अच्छा, म्हणजे साधे इंजिनियर्स चालत नाहीत तिथे? बिलकुल नाही. आजकाल AI, इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी व्यवस्थापन प्रणाली किंवा स्वयंचलित वाहनांच्या सॉफ्टवेअरवर काम करणाऱ्या तज्ज्ञांची जगभरात प्रचंड कमतरता आहे. टॅलेंट मिळणं अवघड झालंय तर. हो ना. त्यामुळे अशा टॅलेंटला स्वतःकडे खेचण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांना प्रचंड मोठे पगार द्यावे लागतात. बापरे. कर्मचाऱ्यांच्या या वाढत्या खर्चासोबतच जागतिक स्तरावर नवीन कार्यालय आणि ऑपरेशन्स चालवण्याचा खर्च आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आत्तापासूनच जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे R&D मध्ये करावी लागणारी गुंतवणूक असेल, ती सुद्धा खूप मोठी असणार. जेवढा खर्च करावा लागत होता, आता त्याच 100 रुपयांसाठी त्यांना खूप जास्त खर्च करावा लागतोय. म्हणजे मघाच्या त्या हॉटेलमध्ये जास्त लोक जेवायला येत आहेत, पण त्या विशिष्ट चवीचे आणि उच्च दर्जाचे जेवण देण्यासाठी हॉटेल मालकाला अत्यंत महागडे आंतरराष्ट्रीय शेफ नेमावे लागले आहेत. हो, आणि उत्कृष्ट दर्जाचा कच्चा माल परदेशातून आयात करावा लागतोय. बरोबर. त्यामुळे महसूल वाढूनही हातात नफा उरत नाहीये. अगदी अचूक अर्थ काढलात तुम्ही. टॉपलाईन वाढतीये, पण तो पैसा व्यवसायाच्या आतल्या आतच खर्च होऊन जातोय. ही झाली वार्षिक आकडेवारी, जी नक्कीच चिंतेत टाकणारी आहे. पण कोणताही व्यवसाय फक्त वर्षातून एकदाच मोजून चालत नाही ना. हो, साहजिकच. अल्पकालीन कालावधीत म्हणजे मागच्या 3-4 महिन्यात कंपनीची परिस्थिती सतत खालीच जात आहे का, हे समजून घेण्यासाठी आपल्याला मागील त्रिमाहीच्या म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आकड्यांवर नजर टाकणं आवश्यक आहे. हो, आणि हे क्वार्टर ऑन क्वार्टर विश्लेषण ह्यामुळे आपल्याला एकंदर कल किंवा ट्रेंड समजायला खूप मदत होते. जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीची तुलना या मार्च 2026च्या तिमाहीशी केली तर एक वेगळंच आणि थोडं सकारात्मक चित्र समोर येतं. हो, कारण डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत विक्री 1617 कोटींवरून 1711 कोटींवर गेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नफा जो सतत घसरत होता तो 133 कोटींवरून वाढून 163 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजे तिथे थोडी सुधारणा दिसतेय. हो ना. आणि मघाशी आपण ज्या एबिटाबद्दल बोलत होतो तो सुद्धा 311 कोटींवरून 317 कोटींपर्यंत किरकोळ का होईना पण वाढला आहे. हे मला एका विद्यार्थ्याच्या प्रगतीसारखं वाटतंय. म्हणजे समजा एका विद्यार्थ्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वार्षिक परीक्षेत खूप कमी गुण मिळालेत आहेत. आपण साहजिकच निराश होतो तिथे. अगदी साहजिक आहे. पण जर आपण त्याच्या दर आठवड्याच्या किंवा महिन्याच्या चाचण्या पाहिल्या तर त्यात तो हळूहळू टप्प्याटप्प्याने पुन्हा प्रगती करताना दिसतोय. खूप छान उदाहरण दिलं हे. क्वार्टर ऑन क्वार्टर आकडे आपल्याला हेच सांगतात की डिसेंबरच्या तिमाहीत जो नफ्याचा नीचांक गाठला गेला होता तिथून आता परिस्थिती सावरत आहे. अच्छा. म्हणजे खर्चाच्या आघाडीवर जे काही मोठे धक्के बसायचे होते ते बहुधा बसून झाले आहेत आणि आता गाडी हळूहळू पुन्हा रुळावर येतीये. पण इथे मला ना एक थोडासा पुशबॅक द्यायचा आहे. बोला की. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय की वार्षिक 33% प्रचंड मोठी घसरण आहे. जवळपास 80-82 कोटी रुपयांचा नफा एका वर्षात पुसला गेलाय. हो. आणि दुसऱ्या बाजूला एका तिमाहीतून दुसऱ्या तिमाहीत फक्त 30 कोटींची सुधारणा झालीय. केवळ एका तिमाहीतील या छोट्याशा 30 कोटींच्या वाढीमुळे वार्षिक पातळीवरील नफ्यातील एवढ्या मोठ्या घसरणीकडे आपण दुर्लक्ष करणं खरोखरच योग्य ठरेल का? आपण फक्त आशेवरच तर विसंबून नाही होत ना. तुमचा हा संशय पूर्णपणे रास्त आहे. आपण त्या 33% वार्षिक घसरणीकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही किंवा तिला आपण नॉर्मल मानू शकत नाही. बरोबर. अल्पकालीन आकडेवारी आशादायक असली आणि ती परिस्थिती स्थिर होत असल्याचे दर्शवत असली तरी बघा, कंपनीला त्यांच्या वाढत्या खर्चाच्या मूळ संरचनेत अजूनही कायमस्वरूपी सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.
म्हणजे तो कॉस्ट स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम अजून सुटलेला नाहीये. नाही सुटलाय. जोपर्यंत व्यवस्थापन त्यांचं ऑपरेटिंग खर्च कायमस्वरूपी नियंत्रणात आणत नाही, तोपर्यंत केवळ एका तिमाहीतील वाढीवर विसंबून राहणे धोक्याचे ठरू शकते. गुंतवणूकदार आणि बाजार या गोष्टीकडे आता बारीक लक्ष ठेवून असतील की ही जी काही सुधारणा दिसलीये ती पुढील सलग 3-4 तिमाहींमध्ये टिकून राहते की नाही. खर्चाच्या या सर्व अडचणी क्षणभर आपण बाजूला ठेवल्या तर एक गोष्ट मात्र निर्विवादपणे मान्य करावी लागेल की कंपनीचा महसूल सतत आणि वेगाने वाढत आहे. हो, विक्री तर वाढतेय. जागतिक बाजारात अशी कोणती मोठी उलथापालथ होत आहे जी केपीआयटीच्या सेवांना एवढी मोठी मागणी निर्माण करत आहे? यामागे संपूर्ण ऑटोमोबाईल क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे काही जागतिक ट्रेंड्स आहेत. कसे काय? युरोप, अमेरिका आणि आता आशियाच्या बाजारपेठेतून ऑटो टेक्नॉलॉजीची प्रचंड मोठी मागणी येत आहे. पारंपरिक पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांकडून जग वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे वाटचाल करत आहे. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण आजकालच्या नव्या गाड्या या केवळ धातूचे, इंजिनचे आणि गिअरबॉक्सचे सांगाडे राहिलेले नाहीयेत. हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोनप्रमाणेच या गाड्या आता अक्षरशः चाकांवर चालणारे स्मार्टफोन्स बनले आहेत. अगदी योग्य शब्द वापरलात. या संकल्पनेला तांत्रिक भाषेत सॉफ्टवेअर डिफाईन्ड व्हेइकल्स किंवा SDV असे म्हणतात. म्हणजे नेमकं काय असतं हे? पूर्वी कसं होतं, गाडीमध्ये काही बिघाड झाला तर ती मेकॅनिकच्या गॅरेजमध्ये घेऊन जावी लागायची आणि तिथे पाना स्क्रूड्रायव्हरने ती दुरुस्त केली जायची. हो, ते तर आपण बघतच आलोय. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आता गाडीच्या सॉफ्टवेअरमध्ये ओव्हर द एअर अपडेट्स येतात. तुम्हाला गाडीचं सस्पेन्शन बदलायचे असेल किंवा बॅटरीची रेंज वाढवायची असेल तर कंपनी एका सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ते घरबसल्या करू शकते. कमाल आहे. याशिवाय स्वयंचलित वाहने जी स्वतःच्या आजूबाजूच्या परिस्थितीचं विश्लेषण करून निर्णय घेतात, रडार आणि लायडार सेन्सरचा वापर करतात, या सर्व गोष्टी प्रचंड गुंतागुंतीच्या आहेत. आणि ही सगळी गुंतागुंत हाताळण्याचे, त्यासाठी अचूक कोडिंग करण्याचं काम केपीआयटी करत आहे. नेमकं तेच. जागतिक पातळीवरचे जे मोठे वाहन उत्पादक आहेत, ज्यांना आपण OEM म्हणतो, जसे की फोर्ड, फोक्सवॅगन किंवा BMW, हो, मोठे ब्रँड्स, हे सर्वजण सध्या एका मोठ्या संकटातून आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमधून जात आहेत. टेस्लासारख्या कंपन्यांनी गाड्यांना पूर्णपणे सॉफ्टवेअर बनवून टाकले आहे आणि या पारंपरिक कंपन्यांना त्यांच्याशी आता स्पर्धा करायची आहे. अच्छा, म्हणजे टिकून राहण्यासाठी त्यांना हे करावंच लागेल. हो, आणि त्यासाठी त्यांना एका अशा तंत्रज्ञान भागीदाराची गरज आहे जो केवळ सॉफ्टवेअर कोडिंग करणार नाही, तर ज्याला ऑटोमोटिव्ह आणि मेकॅनिकल क्षेत्राची सखोल समज आहे. इथेच पारंपरिक IT कंपन्या आणि केपीआयटी यांच्यात मोठा फरक पडतो. केपीआयटीची ही विशिष्ट ऑटोटेक नीश त्यांना जागतिक बाजारात एक वेगळे आणि भक्कम स्थान मिळवून देते. म्हणजेच ते कुणासाठीही बँकिंग किंवा इन्शुरन्सचे सॉफ्टवेअर बनवत नाहीत. त्यांचा संपूर्ण व्यवसाय फक्त आणि फक्त ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी समर्पित आहे. अगदी 100%. आणि कदाचित याच स्पष्ट फोकसमुळे बाजाराने केपीआयटीला इतके जास्त मूल्यांकन म्हणजेच व्हॅल्युएशन दिले आहे. हो, व्हॅल्युएशन तर खूपच हाय आहे. जर आपण आकडे पाहिले तर कंपनीचा शेअर भाव 716 रुपयांच्या घरात आहे. मार्केट कॅप तब्बल 19,634 कोटींची आहे. बापरे. आणि त्यांचा PE रेशिओ 29च्या आसपास आहे. PE रेशिओ 29 असणं म्हणजे जर कंपनी आज 1 रुपया कमवत असेल तर गुंतवणूकदार त्या 1 रुपयाच्या कमाईसाठी आजच 29 रुपये मोजायला तयार आहेत. हे पारंपरिक IT कंपन्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. खरं तर हे व्हॅल्युएशन खूप मोठा अर्थ दडवून आहे. बाजार सध्या त्यांच्या नफ्यातील घसरणीकडे थोडं दुर्लक्ष करून त्यांच्या या विशिष्ट तंत्रज्ञानासाठी अधिक प्रीमियम मोजण्यास तयार आहे. म्हणजे लोकांना त्यांच्या भविष्यावर विश्वास आहे तर? हो, गुंतवणूकदारांना असा ठाम विश्वास आहे की इलेक्ट्रिक आणि ऑटोनॉमस वाहनांची क्रांती ही काही तात्पुरती लाट किंवा एखादं फॅड नाहीये, तेच ऑटोमोबाईल क्षेत्राचं भविष्य आहे. आणि केपीआयटी त्या भविष्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे. अगदी. बाजाराला वाटते की एकदा का या नवीन तंत्रज्ञानावरची त्यांची पकड आणखी मजबूत झाली आणि सुरुवातीचा हा जो मोठा खर्च आहे तो आटोक्यात आला की भविष्यात प्रचंड नफा निर्माण होईल. तर या सर्वाचा अर्थ काय काढायचा आपण? जर ही स्मार्टफोन ऑन व्हील्स संकल्पना इतकीच यशस्वी आहे आणि भविष्य इतके उज्ज्वल आहे, तर या प्रवासात धोके कोणते असू शकतात? धोके तर असणारच ना. कारण व्यवसाय नेहमीच एका सरळ रेषेत वर जात नाही. धोके आणि आव्हाने नक्कीच आहेत आणि या उच्च मूल्यांकनामुळे हे धोके अधिक गडद होतात.
कसं काय? अल्पावधीचा विचार केला तर नफ्यातील एवढ्या मोठ्या घसरणीमुळे कंपनीच्या शेअरची वाटचाल अत्यंत अस्थिर राहू शकते. मार्जिन प्रेशर हा तर एक अंतर्गत धोका आपण पाहिलाच, हो, तो तर आहेच. पण त्या व्यतिरिक्त बाह्य जागतिक धोकेही आहेत, ज्यावर कंपनीचे कोणतेही नियंत्रण नाही. आता समजा जर जागतिक पातळीवर आणि विशेषतः युरोप आणि अमेरिकेत ऑटो क्षेत्रात मंदी आली तर काय होईल? हा मोठा प्रश्न आहे. वाहन उत्पादक कंपन्या जेव्हा खर्च कमी करण्याचा विचार करतील तेव्हा ते सर्वात आधी त्यांचे नवीन संशोधन आणि अशा सॉफ्टवेअरच्या बजेटमध्येच कपात करणार नाहीत का? हा एक अतिशय महत्वाचा आणि कळीचा मुद्दा उपस्थित केलाय तुम्ही. जर युरोप आणि अमेरिकेत अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला तर साहजिकच नवीन गाड्यांची विक्री कमी होईल. बरोबर. मंदीच्या सुरुवातीच्या काळात वाहन उत्पादक कंपन्या नवीन करारांची गती नक्कीच मंदावू शकतात आणि त्यांचे बजेट राखून ठेवू शकतात. पण काय? पण जर आपण दीर्घकालीन दृष्टिकोन पाहिला तर आता हे जे सॉफ्टवेअर आहे ना, ही काही गाडीची केवळ एक सजावट किंवा लक्झरी राहिलेली नाहीये. अच्छा. ते गाडीचे हृदय बनले आहे. त्यामुळे मंदी आली तरीही OEM कंपन्या यावरचा खर्च पूर्णपणे थांबवू शकत नाहीत. म्हणजे तो खर्च त्यांना करावाच लागेल. हो, जर त्यांनी तंत्रज्ञानावरील खर्च थांबवला तर त्यांची पुढची पिढी बाजारात येऊच शकणार नाही आणि ते टेस्ला किंवा चीनी EV कंपन्यांच्या स्पर्धेतून कायमचे बाहेर फेकले जातील. त्या व्यतिरिक्त चलनातील चढ उतार हा देखील एक धोका असावा. हो, करन्सी फ्लक्च्युएशन्स. कारण KPITला त्यांचे बहुतांश उत्पन्न डॉलर आणि युरोमध्ये मिळते आणि त्यांचे बहुतांश अभियंते भारतात असल्याने त्यांचा खर्च मात्र रुपयात होतो. बरोबर. जर जागतिक बाजारात चलनाचे दर वेगाने बदलले तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या नफ्यावर होऊ शकतो. हे अगदी बरोबर आहे. आणि इथेच एक गोम आहे बघा. KPITचे आधीच असलेले हे जे उच्च मूल्यांकन आहे ना, ते त्यांना कोणतीही चूक करण्यासाठी अजिबात वाव ठेवत नाही. म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी नाहीये तिथे. नाहीये. जर त्यांनी मोठ्या करारांची प्रभावी अंमलबजावणी केली नाही किंवा पुढच्या काही तिमाहींमध्ये त्यांचे मार्जिन सुधारले नाही तर बाजार कोणत्याही क्षणी त्यांच्या शेअरला कठोर शिक्षा करू शकतो. उच्च अपेक्षांचे ओझे वाहणे नेहमीच कठीण असते. म्हणूनच या एकूण निकालांचे मूल्यांकन तज्ज्ञांनी सरासरी म्हणजे ॲव्हरेज असे केले असावे. हो, तसंच दिसतंय. महसूल वाढतोय ही चांगली बाब आहे, पण तो महसूल नफ्यात रूपांतरित करण्यात येणाऱ्या अडचणी ही खरोखरच चिंतेची बाब आहे. अगदी. अल्पकालीन वाटचाल खडतर असली तरी जर व्यवस्थापनाने त्यांच्या खर्चावर वेळीच नियंत्रण मिळवले तर तंत्रज्ञानातील या आमूलाग्र बदलांमुळे कंपनीला दीर्घकालीन यश नक्की मिळू शकते. मी म्हणेन की ही एक अशी कंपनी आहे जी भविष्यासाठी स्वतःची आणि संपूर्ण ऑटो क्षेत्राची पुनर्बांधणी करत आहे. बरोबर. आणि त्या प्रक्रियेत त्यांना जे ग्रोथ पेन्स किंवा वाढीच्या वेदना सहन कराव्या लागत आहेत तेच या आर्थिक निकालांमध्ये स्पष्टपणे प्रतिबिंबित होत आहे. या संपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटी आपण एक नवीन आणि थोडासा वेगळा विचार करूया. नक्कीच. आपण आज पाहिलं की कशा प्रकारे पारंपरिक गाड्या जास्तीत जास्त सॉफ्टवेअर आधारित होत आहेत आणि KPIT सारख्या कंपन्या त्यांना यात मदत करत आहेत. पण यातून भविष्यासाठी एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जसजसे तंत्रज्ञान आणखी प्रगत होत जाईल आणि सॉफ्टवेअर डिफाईन्ड व्हेइकल्स हाच मुख्य व्यवसाय बनेल तसतशी भविष्यात मर्सिडीज, फोर्ड किंवा टोयोटासारख्या पारंपरिक वाहन उत्पादक कंपन्या KPIT सारख्या बाह्य कंपन्यांवर कायमस्वरूपी अवलंबून राहतील का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. की ते विचार करतील जर सॉफ्टवेअर हाच आता आमच्या व्यवसायाचा गाभा आहे तर आपण बाह्य कंपन्यांना पैसे देण्याऐवजी स्वतःचेच हजारो इंजिनियर्स नेमून आपले स्वतःचे इन हाऊस डेव्हलपमेंट संघ का उभे करू नये? बरोबर. किंवा या तंत्रज्ञानाची आणि टॅलेंटची गुंतागुंती इतकी प्रचंड वाढेल की एका ऑटोमोबाईल कंपनीला स्वतःच्या बळावर हे करणं शक्यच होणार नाही आणि त्यांना अशा तज्ज्ञ कंपन्यांचीच कायम मदत घ्यावी लागेल. बघा कसं आहे, ऑटोमोबाईल आणि सॉफ्टवेअर या दोन पूर्णपणे वेगळ्या कार्यसंस्कृत्या आहेत. जर मोठ्या कंपन्यांनी पूर्णपणे स्वतःचेच तंत्रज्ञान विकसित करायला सुरुवात केली तर KPIT सारख्या कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलसमोर एक खूप मोठा आव्हान उभे राहील. हो ना. हा एक असा बदल आहे जो भविष्यात या क्षेत्राची पूर्ण दिशा ठरवेल. अगदी खरंय. हॉटेलच्या त्या मालकाला आता हे ठरवावेच लागेल की वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी त्याला नुसते नवनवीन आचारी नेमायचे आहेत की आपल्या स्वयंपाकघराची आणि व्यवसायाची
पूर्ण रचनाच बदलायची आहे, जेणेकरून गल्ल्यात पुन्हा एकदा भरपूर नफा जमा होईल. हो, हे तर त्याला ठरवावंच लागेल. अशाच एका नवीन, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह पुढील सखोल विश्लेषणामध्ये आपण पुन्हा नक्की भेटूया. तोपर्यंत विचार करत राहा आणि नव्या माहितीचा शोध घेत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.